सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील समृद्धी महामार्ग हा महामार्ग न राहता समृद्धी महाप्रवाह झालाय। राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्याचे मुख्य सचिव पंतप्रधान कार्यालय व CVC कडे डझनभर पत्रे व स्मरणपत्रे लिहिले, परंतु मुख्य सचिवांनी एकाही पत्राची दखल घेतली नाहीये। राधेश्याम मोपलवारांच्या पैशाची पारड्याने व पैशापुढे लाचार राजकारणाने माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव केल्याची शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तसेच मोपलवार हे नाव बदलून देश सोडून इंग्लंडमध्ये पसार झाले असल्याचं माजी आमदार गोटे यांनी यावेळी सांगितलं। राधेश्याम मोपलवारांच्या शासकीय सेवेत त्यांना एकूण मुदतवाढी मिळाल्या। मी ज्यावेळी मोपलवारांची पहिली तक्रार केली त्यावेळेला जर खरोखर कारवाई केली असती तर आज महाराष्ट्राच्या जनतेचे समृद्धी मार्गाच्या पुरात वाहून गेलेले 56,000 कोटी रुपये पूर्ण नाही पण काहींना काही प्रमाणात निश्चितच वाचले असते। त्यामुळे जर खरोखरच हिम्मत असेल तर प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे, प्रवीण गेडाम, राहुल रेखावर अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अशी मागणीही माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मागणीच्यामध्ये काय असणार आहे? मागणी काही नाही, आपली वस्तुस्थितीची मांडणी आहे। समृद्धी मार्ग हा महाप्रवाह झालेला आहे। याला कोण जबाबदार आहे? तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहे। याचं कारण काय? जर मोपलवार सारखा श्रीलंपट भ्रष्ट बेकायदेशीर काम करणारा अधिकारी तिथे त्यांनी नेमला, त्यावेळेला मी त्याला सांगितलं याला नेमू नका काय, पण मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते, स्लिपिंग पार्टनर, आणि त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला किंवा अजून काही कारण असतील। आता जे 56,000 कोटी रुपयाचा एवढा मोठा रस्ता जर त्याच्यावरनं 2 फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काम काय झालं? अनेक पूल पडले, अनेक ठिकाणचं कॉन्क्रिटीकरण निघून गेले। दर्जा काय होता? काय मोपलवारांना महाविकास आघाडी आणि महायुती एकूण 7 वेळा त्यांना हे दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे। काय ज्या ज्या ठिकाणी मोपलवार केले त्या त्या ठिकाणी त्यांनी स्वतः पंतप्रधानांकडे तक्रार केली, पंतप्रधान कार्यालयाची दखल घेतली, पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना 1 डझन वेळा केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोपलवार प्रकरणाचं काय झालं याचा अहवाल सुद्धा पाठवलेला नाही। पंतप्रधान कार्यालयाला फाट्यावर मारण्याचं धाडस मुख्य सचिवांचं होतं कसं? माझ्याकडे मोपलवारांची पत्नी, मोपलवारांची मुलगी आणि मोपलवारांचा मानसपुत्र सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे, आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोपलवारांची मोडस ऑपरेंडी काय होती गुन्हा करण्याची हे सगळं विस्तृत दिलेलं आहे। जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहित काम करतो आहोत हे सिद्ध करून दिलं असतं
तर आज महाराष्ट्राचे जे काय 12-15 हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते गेले.